तुम्हाला माहिती आहे, मधल्या कोरोनाच्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकाव झाला. ऑनलाईन शिक्षण पद्धती तुम्हाला अडवणारं या सृष्टीत दुसरं काहीच नाही. तुम्हाला फक्त तुम्हीच अडवू शकता, तुम्हाला फक्त तुम्हीच रोखू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण सांगतात आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या डॉक्टर हुलसुरेंच्या क्लासमध्ये तुम्ही शिकता, त्या डॉक्टर हुलसुरे सरांनी शेतात आऊत चालवलाय. भाज्या घेऊन हे सर बाजारात विकायला बसलेत. ते रडत बसले नाहीत माझी परिस्थिती नाही. आज हजारो मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी स्वतःच्या कमाईतला प्रचंड मोठा हिस्सा द्यायची दानत त्यांच्यात आली, कारण त्यांनी ती परिस्थिती बघितली. माझ्या परिस्थितीतनं दुसरा कुणी जाता उपयोगाचा नाही, पण माझी परिस्थिती नाही, मी घडू शकणार नाही, ही कारण त्यांनी सांगितली नाहीत. मग ते नसतील सांगू शकत, आम्ही का सांगावी, आम्ही का त्याचा बाऊ करावा. हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आपल्या सगळ्यांमध्ये सगळं आहे. कदाचित सगळेच गुण आपल्यात नसतील, पण आपल्यात काहीच नाही असं कधीच होत नाही. एखादा ना एखादा अलौकिक गुण आपल्यात असतोच असतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय आहे आपल्यात त्याचा शोध घ्या. सगळ्या क्षमता नसतील, पण कुणाच्यात निर्णय क्षमता असेल, कुणाच्यात नेतृत्व क्षमता असेल, कुणाच्यात संघटन क्षमता असेल, कुणाच्यात कल्पना क्षमता असेल, कुणाच्यात कार्यक्षमता असेल. काय आहे शोध घ्या आणि त्या क्षमतेला विकसित करा. कमतरतेला बलस्थान बनवा आणि विजयाचा ध्वज फडकावा. हे महत्वाचं शोधायला हवं, ओळखायला हवं. आमची अडचण अलीकडे काय झाली माहितीये? पूर्वी आम्हाला सर उभा करायचे आणि सरळ विचारायचे 12 पंचे किती, आम्ही पटकन सांगायचो. आता मुलाला विचारा 12 पंचे किती, थांबा, तो मोबाईल काढतो. माहित आहे मला. आमची पिढी काय झाली आहे तुम्हाला माहिती आहे? मधल्या कोरोनाच्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकाव झाला. ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही स्वीकारली आणि आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईल्स दिले. आता ती पिढी मोबाईलच्या इतकी अधीन झाली आहे की ती स्वतःची स्मरणशक्तीच वापरत नाही, स्वतःची कुशल क्षमता वापरत नाही, स्वतःच्या कौशल्यांना ती वापरत नाही. आता फक्त ती मोबाईलच वापरत असते आणि मोबाईल आपल्या मुलांना वापरत असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 2080 साली जर एखादी बॉडी पोस्टमार्टम साठी आणली, पोस्टमार्टम करणारा डॉक्टर झटकन सांगेल की बॉडी 2022 ची आहे. कुणीतरी विचारेल तुम्ही कसं काय ओळखलं? नाही म्हणे, त्याच्या शरीराच्या इतर अवयवांपेक्षा त्याच्या अंगठ्याचा आणि ह्या बोटाचा विकास जास्त झालाय. म्हणे का? नाही, या बोटानं तो कीपॅड दाबत होता आणि या बोटानं तो फक्त स्क्रीन फिरवत होता, बाकीच्या अवयवांचा तो वापरच करत नव्हता. ज्याच्या या 2 बोटाचा विकास झालाय ते 2022 आहे. आमची पिढी फक्त या 2 बोटांचा, तुम्हाला माहिती आहे आपल्यालाही शेपटी होती पण वापर केला नाही, निघून गेली. आम्ही याच 2 बोटांचा वापर करतोय. आम्ही आमच्या मेंदूचा वापर करत नाही, आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करत नाही, आम्ही आमच्या कल्पना क्षमतेचा वापर करत नाही, आम्ही आमच्या स्मरणशक्तीचा वापर करत नाही. ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट नंतर आपोआप गळून पडते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता जर या सगळ्यांचा वापर केला नाही तर उद्या मोबाईल तुमच्यापेक्षा संवेदनशील आणि जिवंत असेल, पण तुम्ही मात्र फक्त प्रेतांसारखे फिरत दिसलेले दिसाल, बाकी तुमच्यात काही नसेल. त्यामुळे आता सजग व्हायला हवं, आता सावध व्हायला हवं. जे काही आहे ते वापरायला हवं.
एका ठिकाणी एक प्रयोग केला. टोमॅटो सॉस बनवणारी कंपनी होती. 2 मशीन होत्या. त्यांनी एक मशीन अखंडपणे चालू ठेवली आणि दुसरी मशीन वर्षभर बंद ठेवली. आणि नंतर निष्कर्ष असा काढला की जी मशीन वर्षभर चालू होती ती उलट अधिक क्रियाशील झाली होती. तिची पाती अधिक धारदार बनली होती. ती मशीन सतत कामात असल्यामुळं अधिक सक्षम झाली होती. आणि जी मशीन वर्षभर बंद होती ती गंजून चालली होती. ती आता चालूच होत नव्हती. ती वापरलीच जाणार नव्हती. एक गोष्ट लक्षात ठेवा, झिजून गेला तरी चालेल पण गंजून जाऊ नका. तेवढं फक्त स्वतःला सांभाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे वापर करा. जे तुमच्यात आहे त्या प्रत्येक गोष्टीचा वापर करा. हे अत्यंत महत्वाचं आहे. अभ्यास करायलाच हवा. जितका तुम्ही अभ्यास कराल तितकी बुद्धीला धार चढेल. जितका तुम्ही साठवायचा प्रयत्न कराल तेवढी तुमची स्मरणशक्ती उत्तम बनेल. जितकं तितकं अधिक यश मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी परवा एका विद्यार्थ्याला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे 100 मीटर पळशील का? तो म्हटला करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर तर पळायचं आहे, तुला कुठं 5 किलोमीटर सांगतोय? करतो प्रयत्न. म्हटलं नाही, करतो प्रयत्न. मग मी त्याला म्हटलं 100 मीटर म्हणजे किती? तो परत 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. माझ्या लक्षात आलं काय झालंय ते. मी त्याला विचारलं, म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का? म्हटलं सगळे खेळ खेळतो. फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही कारण तू मैदानावर गेलाच नाही. मग त्याला परत विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना, 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? म्हटलं 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं 100 मीटर? अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोल्टचा रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. त्याला पुन्हा विचारलं, अरे तुला किती वेळ लागेल 100 मीटर पळायला? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचं बंद झालं. तेवढ्यात त्याचा एक मित्र पाठीमागून धावत आला. ए पळ, कुत्र पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 7 सेकंद लागतात, तू 5 सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्र मागं लागलं होतं. म्हणजे 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट? चांगली. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. संकट यायलाच हवीत, अडचणी असायलाच हव्यात, अडथळे उभा राहायलाच हवेत. तेच तुम्हाला घडवत जातील. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. उधाणलेला समुद्रच सर्वोत्तम खलाशी घडवतो. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही गरीब आहात, उत्तम. श्रीमंत व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्याकडे बुद्धी कमी आहे, उत्तम. विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. त्यामुळे तुमच्या पुढं असलेल्या अडचणीच संधीचं रूप घेऊन येतात. एवढं कायम लक्षात ठेवा. त्या संधीचं सोनं करा. उगाच सोन्यासारख्या संधी दौडू नका. एवढी जरी काळजी घेतली तरी तुम्हाला घडता येईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हाच काळ आहे हो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 10वी आणि 12वी ही 2 वर्ष फक्त आयुष्यातली जपा. ही 2 वर्ष स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी खर्च करा. ही 2 वर्ष फक्त स्वतःला गाडून घ्या, कोंडून घ्या. स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःला समर्पित करा. बस 2 वर्ष आयुष्यातली, फार नाही मागत आहे काय. ही 2 वर्ष तुम्ही जर गाढवासारखी मेहनत केलीत तर आयुष्यभर राजासारखं जगाल. आणि ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखा जगलात, आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. एवढं फक्त लक्षात ठेवा.
काय करायचंय तुम्हाला? आत्ताची 2 वर्ष द्या, आयुष्य राजासारखं व्यतीत करा. कायम डोक्यात घ्या, आम्ही एखादा बंगला बांधतो, बंगला बांधल्यावर त्या बंगल्यावर स्वतःच्या नावाची पाटी लिहितो. पाटीवर लिहितो नितीन बानुगडे पाटील, आणि नावाच्या खाली काय लिहितो? 100 एकर जमीन बागायतदार. नावाच्या खाली काय लिहितो? 100 तोळे सोन्याचे मालक. नावाच्या खाली काय लिहितो? 4 कंपन्यांचे मालक. नावाच्या खाली काय लिहितो? 500 गायींच्या गोठ्याचे मालक. बघितली अशी पाटी कुठं घरावर? नाव लिहिलंय आणि त्याच्या नावाखाली हे लिहिलंय. काय लिहिलेलं असतं नावाच्या पाटीवर? नावाखाली MBBS, MD, MS. तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे किती संपत्ती आहे याच्यावर नाही, तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे कुठली पदवी आहे, किती शिक्षण आहे याच्यावर मिळते. ही गैली गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःला किंमत मिळवून घ्यायचंय ना, स्वतःला मोठं करायचंय ना, नावाखाली पदवी येऊ द्या. त्या पदवीसाठी ही 2 वर्ष द्या बस. पैशाच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. उद्या 1 कोटी घेऊन जरी हुलसुरे सरांकडे गेला, द्या की तेवढी MBBS, शक्य नाही. पण MBBSच्या बळावर 1 कोटी मिळवू शकता. शिक्षणाच्या बळावर जमीन कमवू शकता. शिक्षणाच्या बळावर सोनं मिळवू शकता. शिक्षणाच्या बळावर 100 एकर बागायतदार होऊ शकता. त्यामुळे जे गरजेचं आहे ते आधी मिळवा, बाकीचं हात जोडून तुमच्या आयुष्यभर पुढे उभा राहील हे पहिलं लक्षात ठेवा. आणि आहे तुमच्यात सगळं आहे, काही अडचण नाही, असं कधीच काही होत नाही. मग त्यांना काय, हुलसुरे सरांना दिवसाचे 48 तास मिळतात म्हणून हे एवढं क्लास बी सगळं. आम्ही सामान्य माणसं, आम्हाला 24 तास असतात. असं आहे का काही? जी मोठी माणसं झाली त्यांना दिवसाचे 48 तास, आणि जी सामान्य आहेत त्यांना 24 तास. नाही, सगळ्यांना वेळ सारखाच मिळतो, पण मिळालेल्या कोण कसा किती आणि किती वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. तुम्हाला ही 24 तासच आहेत. तुम्ही किती खर्च करता, किती अभ्यासासाठी वेळ देता, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एवढा 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 काय फक्त. अडचण काय सांगू? आम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहतो कायम. सुरक्षित कोश, सुरक्षित आयुष्य, हा दोष तुमचा नाही. कारण तुम्ही अशा पिढीत जन्माला आला आहात की जिथं तुम्हाला आई वडिलांची नाही, आई वडिलांना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. सध्या वडील जर परमेश्वरानंतर दुसऱ्या कुणाला घाबरत असतील तर ते फक्त आपल्या पोराला बस. बाकी या दुनियेत ते कुणाला घाबरत नाहीत. हे एवढं नीट होऊ द्या बस, बाकी काही म्हणणं नाही आपलं. रात्रंदिवस काबाड कष्ट करतात ते फक्त तुमच्यासाठी. तुम्ही घडावं, तुम्ही शिकावं, तुमच्या नावानं त्यांना किंमत मिळावी यासाठी. हा सगळा टस त्याच्यासाठी आहे. आम्ही त्या पिढीत जन्माला आलो आहे. दर दिवाळीला आम्हाला कपड्यांचा ड्रेस मिळतोच, पण किती मुलांनी विचारलंय वडिलांना की तुम्ही या दिवाळीला तुम्हाला घेतलं का? ब्रँडेड शूज आम्हाला हवाच असतो का? मग आता 12वीत आहे. वडिलांची चप्पल त्यांनी किती वेळा चांभाराकडून पुन्हा पुन्हा दुरुस्त करून आणली. आता त्या ठिगळांनी ओझं उचलत नाही पायाचं, पण तरी पण वडील तीच चप्पल ओढतायत. आपल्या वडिलांना एखादी नवी चप्पल घ्यायला हवं असं किती लोकांना वाटलं. हा सगळा प्रवास कुणासाठी चाललाय त्यांचा? आम्ही परभणी जिल्ह्यात राहतो. मग डॉक्टर व्हायचं आहे, इथं कसं काय होणार? तिकडे गेलं पाहिजे, त्या शहरात गेलं पाहिजे, मुंबईला गेलं पाहिजे, पुण्याला गेलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे तुमच्यातली जी मुलं बाहेर गेली त्यातले किती जण डॉक्टर झालेत ते एकदा बघून या. आणि जे इथंच राहिलेत पण आज स्वतःचे हॉस्पिटल्स थाटून आहेत ते एकदा बघून या. तुमच्या मातीत ज्ञानाचा जो अंश आहे तो इतर दुसऱ्या कुठल्याही मातीत तितका अधिक नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि ही कारणं झाली बाहेर उडायची. तुम्ही कुठं शिकता याला महत्व नाही, तुम्ही किती शिकता हे महत्वाचं आहे. ते तुम्हाला इथंही मिळतं, उत्तम मिळतं, सर्वोत्तम मिळतं. मगाशी हुलसुरे सर सांगत होते इतर कुठल्याही शहरामध्ये
गुणांचा स्ट्राईक रेट तो नाही जो परभणीत आहे. इथं इतके उत्तम मार्क मिळू शकतात आपल्याला.